दुसरं षटक जेथे त्यांना हाताळलं आणि त्या ओव्हरपासून पूर्णपणे मॅच मेहेर 11 बापगावच्या बाजूने झुकवली. तो सुनील ठरलाय या मॅचचा हिरो. विकी पाटील साहेबांना आपण पाहू शकतो ऑनस्क्रीन सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आदरणीय प्रफुल्ल पाटील साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी पुन्हा एकदा बालारामजी मेहर यांना विनंती करतोय की आपण आपले शुभासे प्रफुल्ल पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. आलेल्या प्रत्येकी पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत आहोत. आणि त्यानंतर सुनीलला सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. त्या अगोदर प्रफुल्ल पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय बाळारामजी मेहर, सरपंच आणि उपसरपंच साहेबांचा बहुमान वाढवणारी स्पर्धा, त्यांचा सन्मान वाढवणारी स्पर्धा आज त्यांच्या नावानं मेहेर 11 बापगावनं भरवलेली आहे. आणि अनेक विभागांमधून या स्पर्धेसाठी चांगल्या कॉम्प्लिमेंट्स येतात, चांगल्या कमेंट्स येतात, चांगल्या शुभेच्छा येतात. कारण या स्पर्धेचं आयोजनच तेवढं चांगलं केलेलं आहे आपल्या मेहेर 11 बापगावच्या वतीनं. आणि या स्पर्धेच्या नक्कीच या सर्वच खेळाडूंनी एक चांगली साथ देऊन यशस्वी करण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. चला, सुनील गांगुर्डेला आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. 1 षटक, 1 धाव, 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना एक चौकारी त्यानं मारला. परंतु गोलंदाजीच्या बळावरती मी विकी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपले शुभासे प्रथमतः या ठिकाणी सुनीलला सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आहे. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम सुनील गांगुर्डे. त्यानंतर मेडल दिला जाणार आहे प्रफुल्ल पाटील यांच्या शुभासे आपण मेडल या ठिकाणी देत आहोत. वेल डन सुनील अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. विकी भंडारी टीमचा कॅप्टन आणि त्याच्या सोबतीला बॅटर निलेशला तुम्ही पाहतात. निलेश मागच्या सामन्यामध्ये थोडीशी त्याची दमछाक जरूर झाली होती आणि अर्धषटक सोडून तो जरूर बाहेर गेला होता. परंतु आता पुन्हा एकदा रिकव्हर होऊन मैदानामध्ये उतरलेला आहे. टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. RD11 किरवली संघाच्या विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा. गोरखनाथचं देखील आता कमबॅक झालंय या मॅचमध्ये, त्याच्यामुळे आता संघाची ताकद जरूर वाढली आहे. षटक क्रमांक पहिला मनीष बजागे बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, दिशाहीन बॉल जरूर होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. डॉट बॉलनं सुरुवात करतोय मनीष. मनीष बजागे पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर आहे. किरवली गावातून सातत्याने तो खेळत आलेला आहे. पहिला बॉल डॉट. विकी समोर इथे बॅटच्या आउटसाइड एज थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि एक धाव त्या ठिकाणी मिळेल. पहिली धाव धावफलकावरती लागत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा टीमसाठी बॅटर विकी भंडारी त्याच्या बॅटमधून पहिली धाव पाहायला मिळाली. दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपण या ठिकाणी सध्या पाहतोय. सेकंड राऊंड. मागच्या सामन्यामध्ये धावांचं संरक्षण करत असताना सामना जिंकला होता. कमी धावसंख्या जरूर होती. फुल टॉस बॉल ओव्हर द मिड ऑफ. समोर लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतो आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाईटिश लॉंग ऑफ सीमा पार. येतोय पहिला चौकार.
फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावर आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. सरळ 4 धावा प्राप्त करत असताना या चौकाराच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते 5 वर. निलेश या चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये अगदी आता हवा शांत तुम्हाला बघायला मिळते, थांबलेली पाहायला मिळते. हे फ्लॅग तुम्ही जे पाहतायत, झेंडे जे तुम्ही बघतायत अगदी समोर बॅनरच्या वर 7 झेंडे फडकत असतात, परंतु आता त्या झेंड्यांवरून आपण नक्की अंदाज लावू शकतो की हवा थोडीशी शांत झालेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. पाच धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मनीष पजागे. हो, ड्राईव्ह केला, फुलर लेन बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्णही केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले वेगाने धावतात. चौकारानंतर डॉट आला, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी धावफलक हलतं ठेवणं गरजेचं आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. धावफलकावरती 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड नाव. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात जरूर आता दोन्ही टीमसाठी, गोलंदाजासाठी देखील आपण म्हणू शकतो. फुल टॉस आहे आणि आता इथे पाठवल्या बॉलला सरळ कव्हर्सच्या वरनं सरळ सीमा पार. क्लासिकल षटकार निलेशच्या बॅट मधून. तलवार पुरानी है लेकिन अभी भी वही धार. काय बॅटिंग करतोय. आमनेच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅटरचा अवॉर्ड ह्याच निलेशनं मिळवला आणि तो निलेश पुन्हा एकदा कमबॅक करत असताना या वर्षामध्ये स्वतःला सिद्ध त्याने केलं. षटकारानंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. नक्कीच जखमी शेर आहे हे असंही आपण म्हणू शकतो, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की थोडंसं अस्वस्थ त्याला वाटत होतं. तो मैदानाच्या बाहेर गेला, परंतु पुन्हा रिकव्हर होऊन मैदानामध्ये आला आणि त्याच्या येण्यानं काय होऊ शकतं, काय घडू शकतं ते त्यानं दाखवून दिलंय. चला बॉल द्या. एक षटक संपलंय. पॉवर प्ले मध्ये 13 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली सुरुवात आहे. वेलकम महेश मेहर. चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतलाय ते आता आपण या ठिकाणी बघू शकता. ज्या पद्धतीने फलंदाजी तुम्हाला बघायला मिळालेली आहे. 13 धावा पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी जोडल्या गेल्या विदाऊट लॉस. एकही गडी न गमावता 13 धावा म्हणजे एक चांगला आगाज आहे. यानंतर जो सामना तुम्ही पाहणार आहात तो सामना असेल एकविरा सांगे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मेहर 11 बापगाव. यानंतरचा सामना तुम्ही पाहणार आहात. दोन्ही कॅप्टन आपण पहिलं सत्र जसं संपेल आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. राकेश दिगाडकर येतोय सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये संजय स्पोर्ट सावधच्या विरुद्ध खेळत असताना राकेशनं चांगला केस आकारला होता. आउटफील्ड मध्ये चांगल्या कॅचेसही पकडल्या. गोलंदाजी त्याची चांगली पाहायला मिळाली होती आणि तोच आता सेकंड ओव्हर मध्ये येतोय. सामना करेल बॅटर विकी भंडारी. विकी पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर चौकार मारल्यानंतर तुला स्ट्रगल करताना दिसला. ओ यावेळेला फ्लिक केला, मनगटी फटका, परंतु क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित. झेल पकडला, मात्र हा सिक्सर असेल. कॅच पकडल्यानंतर तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि पंचांचा इशारा येतोय. 6 धावा षटकार विकी भंडारीच्या बॅट मधून. क्लासिकल फटका. फ्लिक केलं होतं त्या ठिकाणी. आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे विकेटवर येण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर वा मनगटी फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. झेल पकडला आणि त्याच्यानंतर त्याचं नियंत्रण कुठेतरी त्यानं गमावलं. राकेश थोडा नाराज दिसतोय कारण विकीची विकेट जरूर त्याने प्राप्त केली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला
स्क्वेअर लेगच्या दिशेनं आता पकडलाय झेल. समाप्त होणार विकीचा खेळ. लागतोय पहिला धक्का. फायनली षटकारानंतर राकेशने पलटवार केलाय. सिक्सर आला मिड विकेटला. त्याच्यानंतर ऑन साइडला पीक करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला. दिशा दाखवली होती त्या ठिकाणी बॉलला, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. जीवन त्या ठिकाणी होतं आणि जीवनच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे चुकी होत नाहीये. 19 धावफलकावरती असताना पहिला धक्का लागलाय. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुम्ही पाहतात. काल गावदेवी नानकर संघानं ही स्पर्धा गाजवली आणि अंतिम 3 मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला. योगेश कोळी बॅक इन ऍक्शन नाव. पहिल्या मॅच मध्ये तो नव्हता, परंतु आता दुसऱ्या मॅच मध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. लेग स्टंप चा गाड घेत असताना राकेश दिगाडकरला सफलता तर मिळालेली आहे. मिड ऑफ सर्कल मध्ये लॉंग ऑफ पूर्णपणे खाली. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे तैनात. आल्या रिव्हर्सचा फटका कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. बॉल वेगाने सरसावतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. जाईल सीमा पार. योगेश कोळीच्या बॅटमधून येतोय नेत्रदीपक चौकार. आणि फुलटॉसचा योग्य तो वापर या ठिकाणी केलाय तो बॅटरने. त्याचा फायदा त्याच्या संघाला मिळून देत असताना रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार प्राप्त केला. चौकाराच्या साहाय्यानं स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 25 धावा. 25 रन्स ऑन द बोर्ड नाव. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा खेळ तुम्ही अनुभवतायत. संध्याकाळचं सत्र फार महत्वपूर्ण असतं या क्रीडांगणावरती. याचं कारण काय तर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावरती येत असतात. बघूया आता इथून पहिला सामना एकविरा नानकर संघात जिंकलाय. चालू सामन्यातील विजेता संघ त्या टीमच्या विरुद्ध खेळणार आहे. हो पुन्हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय. वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत. थोडासा बॉल स्लो झाला त्या ठिकाणी. 2 धावा मिळाल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न केला जात होता योगेश कडून. थांबवलंय त्या ठिकाणी. फक्त 2 धावा. योगेशची बॅटिंग बघायला मजा येते. त्याचं कारण त्याचे जे फटके आहेत ते क्लासिकल आहेत. बॅटच्या बरोबर मधोमध चेंडूला घेऊन तो फटके एक्झिक्यूट करत असतो. आज नितीन चौधरीनं वालचीन संघाच्या तसा खेळ साकारला, परंतु त्याच्या प्रत्युत्तरामध्ये रोशन, पिंटू, मनोज यांनी देखील चांगला खेळ साकारला. हा बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या दिशेनं बॉल होता, परंतु विकेटच्या वरनं बॉल निघून गेला. डॉट बॉल. मोरा बैलाचे मालक दिलीप केने यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या विभागामध्ये क्रिकेटच्या बरोबर बैलगाडा प्रेमी देखील भरपूर आहेत. बैलगाडा मालक देखील भरपूर आहेत आणि आपण बऱ्याचशा छकड्यांच्या जंगी शर्यती देखील या परिसरामध्ये बघितलेल्या आहेत. झुंजी असतील, शर्यती शौकीन असतील, गरजेचं आहे. हो यावेळेला स्वीप केलाय. पॅडल स्वीप. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग फ्रॉम योगेश कोळी. चर्चा करत होतो की क्लासिकल फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखलं जाते. पा एक हात सुटला, परंतु त्याच्यानंतर त्याचं नियंत्रण खूप चांगलं होतं. पॅडल स्वीप करत असताना बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. 4 धावा तेथे मिळतात. नक्षत्र स्पोर्ट, नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला. या चौकाराच्या साहाय्यानं स्कोर पुढे गेल्या. धावफलकावरती 29 धावा आणि 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. वेगानं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळते. जवळपास 14 ते 15 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिलाय आणि याच धावगतीने धावा जर का जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 60च्या दिशेनं दिसतोय. 55 ते 60 धावा जर का इथून झाल्या तर मग धावांचा पाठलाग होणं थोडं कठीण होणार आहे. मोरा बैलाचे मालक दिलीप केने यांचं या ठिकाणी शुभागमन. आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या माध्यमातून बॉल देखील या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत.
ज्ञानेश्वर भंडारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांनी आम्हाला कूलर या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केलेला आहे. षटक क्रमांक 3 आणि आता गोलंदाजी करण्यासाठी ऋतिक 29 ला 1. ऋतिक तिसरं षटक घेऊन मार्गस्थ होतोय. सामना करेल बॅटर निलेश जाधव. हो, यावेळेला पहिला बॉल ऋतिकचा कव्हर्सला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाला, परंतु तेथे प्रॉपरली टायमिंग करता आलं नव्हतं आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या गेल्या फलंदाजाने. 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत. या 2 धावांच्या मदतीने पुढे सरकत असताना 31-31 ऑन दी बोर्ड. त्या रस्त्या लगत असणारे हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा येतात आता या क्रीडांगणावरती. फुलर लेंथ बॉल होता, फुल अँड स्ट्रेट, थोडासा कमी गतीने टाकलाय. बॅटर ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करत होता, ओळखलं त्या ठिकाणी आणि चेंज करत असताना वेगामध्ये बदल करत असताना येतो हा डॉट बॉल. धावफलक 31 वर 31 रन्स. पुन्हा एकदा ऋतिक तयार. पुन्हा फ्लायटेड बॉल, क्लीन बोल्ड. याही वेळेला अगदी वेगामध्ये बीट झाला फलंदाज. सकवा देत असताना फलंदाजाला ऋतिकनं विकेट प्राप्त केली आहे. बिग विकेट प्रयत्न होता. निलेश त्या ठिकाणी बाद होतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने फ्लाइट देण्याचा प्रयत्न, बॉलच्या लेंथ पर्यंत येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या फ्लाइट मध्ये अक्षरशः बीट झाला बॅटर आणि फार मोठा धक्का लागतोय. निलेशला मैदान सोडावं लागेल. निलेश जाधव बॅक टू डगआउट. ऋतिक पलट वार करतोय, कमबॅक करतोय सध्याच्या घडीला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये वेगानं धावा झाल्यानंतर पलटवार होणं गरजेचं होतं आणि तो पलटवार आता सुरू केला. विकेश कोळी आता मैदानात एंटर होतोय 4थ्या क्रमांकावर. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं की प्रदीप भंडारी वर आला होता फलंदाजी करण्यासाठी आणि चांगला खेळही त्यानं साकारला होता, परंतु आता इथून विकेश कोळी ह्या गोलंदाजाचा वापर नक्कीच फलंदाजाचा वापर करण्यात येतोय. नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा टीमसाठी नेहमीच ॲज अ फिनिशर म्हणून चांगला खेळत आलेला आहे, परंतु इथून आता पुन्हा या मॅचमध्ये या डावामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न, शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय तो RD11 किरवणीनं. बॉल तयार. ऋतिकचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर यॉर्क लेंथ होता. धावबाची संधी आहे. डायरेक्ट हिट. 1 more विकेट डाऊन. नाउ योगेश कोहली बॅक टू डगआउट. आता योगेश कोहलीची शिकार केली आहे धावबाच्या स्वरूपामध्ये. आणखी एक मोठा धक्का. उतरती कळा आता मैदानाच्या आतमध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा टीमसाठी. दरम्यान नित्यानंद पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सरपंच व उपसरपंच चषक 2025-26 मध्ये आदरणीय नित्यानंद पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. डायरेक्ट हिट. आपल्या फॉलो थ्रू मधून ऋतिकनं बॉल अडवत असताना योगेश कोहलीला धावबाच्या स्वरूपामध्ये बाद केले. पा ही धाव घेणं कुठेतरी मी म्हणेल कठीणच होतं आणि त्यानंतर पा योगेश भरपूर दूरवरून अगदी घेराव टाकत तो पोहोचण्याचा प्रयत्न त्याने केला. अगदी सरळ धावला असता तर कदाचित पोहोचला असता, मात्र त्या ठिकाणी धावबाच्या स्वरूपामध्ये तोही बाद झाला आणि आता नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा संघ थोड्याशा अडचणीमध्ये. प्रदीप भंडारी, यस, याच खेळाडूविषयी चर्चा करत होतो की चांगला खेळलाच सलामीला आल्यानंतर आणि त्याच्यानंतर इथे पहा आणखी एक विकेटचं पतन. ऋतिकनं पलटवार केलाय. राकेश दिगाडकरनं चांगला झेल पकडत असताना प्रदीपला देखील आता माघारी पाठवलाय. लागोपाठ ऋतिक देखील या ठिकाणी विकेट प्राप्त करत असताना ऋतिकनं सकाळी ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की माझ्याच गोलंदाजीमध्ये जास्त धावा जात आहेत, त्या चुका कुठेतरी सुधारायच्या आहेत आणि या मॅच मध्ये आता ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. विकेट प्राप्त करताना दिसला. चर्चा तीच करत होतो की खेळ बदलायला वेळ लागत नसते, वेळ बदलायला वेळ लागत नसते आणि अखेर आता ती वेळ बदललेली आहे. लवकर अगदी आपण पाहिले तर आता विकेट जाताना सुरुवातीला चांगली पार्टनरशिप होत होती निलेश आणि विकी भंडारी मध्ये, त्यानंतर विकी आउट झाला
आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं निलेश जाधव बाद झाला, योगेश कोळी देखील धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्याच्यानंतर प्रदीप भंडारी देखील आला आणि पहिल्या चेंडूवरती शून्यावरती आउट होणारा तो खेळाडू तुम्ही पाहिला. रोशन आलाय. रोशन भंडारी समोर हा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, धाव पूर्णही केली आणि आता पंच आपल्याकडे वळत आहेत. म्हणजे हा व्हाईट बॉल आहे, अधिक बाहेरचा चेंडू होता. 1+1 2 धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जाणार आणि या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धाव फलकावरती 33 धावा. आउटसाइड ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न केला नवीन बॅटर्स समोर, परंतु एवढा बाहेर होता की एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली. विकेश कोळीवरती जबाबदारी आता वाढली आहे. मोठा डाव खेळावा लागेल. क्लीन बॉल, आणखी एक फलंदाज बाद. ऋतिकनं कंबरडा मोडीत काढलाय. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाचा तिखट मारा केला, पलटवार केला आणि पुन्हा एकदा कमबॅक केला RD11 किरवली संघानं. मध्ये आपल्याला बघायला मिळालं. या अगोदर निलेश जाधवला देखील कमी गतीने फ्लाइट देणारा बॉल पाहायला मिळाला, त्याच्यावर सफलता मिळाली आणि ते पहा पुन्हा फ्लाइट एट, बट पूर्णपणे लाईन मिस करताना दिसला बॅटर आणि सरळ यष्टांना धडकणारा बॉल त्रिफला उद्ध्वस्त केला विकेश कोळीचा. लागणारा आणखी एक धक्का तुम्ही पाहतायत. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला एकूण 4 खेळाडू या ओव्हरमध्ये आपण बाद होताना पाहिले. एक धावबादच्या स्वरूपामध्ये एक खेळाडू त्यांना बाद केला आणि 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये ऋतिक यशस्वी ठरला. ग्रेट बॉलिंग. पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर वेगानं धावा बनल्या होत्या, परंतु तदनंतर काय पलटवार केला. अंतिम षटक गोरखनाथ दिघाडकर संघाचा ट्रम्प कार्ड आहे. कॅप्टननं सांगितलं की त्याच्या येण्याने कुठेतरी सर्वच खेळाडूंमध्ये एक ताकद वाढते, ऊर्जा वाढते आणि आता तो आलाय, परंतु आता तो तसा खेळ करणार का, त्याच्या नावारूपाला साजेसा खेळ आज गोरखनाथ GDच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळेल का. चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. टीम एकविरा सांगे आणि मेहर 11 बापगाव दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असेल. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. दीपक पाटील आले नवीन बॅटर, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, परंतु आता स्ट्रायकिंग एंडला रोशन भंडारी आणि त्याच्यासमोर व्हाईट बॉलनं सुरुवात केली गोरखनाथनं. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. धावा चांगल्या आहेत, परंतु या ओव्हरमध्ये जे विकेट गेलेत तो विकेट कुठेतरी दडपण टाकताना दिसतात चौदरपाडा संघावर. कमी गतीने टाकलेला बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता रोशन भंडारीचा. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. व्हाईट बॉल नंतर आता पलटवार दिशा चांगली पाहायला मिळाली आहे ती गोरखनाथची. दुपारच्या सत्रामध्ये ह्या क्रीडांगणावर धावा चांगल्या बनतात आपण पाहिलंय, परंतु इथून आताही मी म्हणेल की धावफलक तेवढंही वाईट नाहीये, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये जो खेळ केला होता तो खेळ तिसऱ्या ओव्हरमध्ये कंटिन्यू करता आला नाही. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा जोडाव्या लागतील. एक चांगली फायटिंग टोटल उभारण्यासाठी ड्राईव्ह केला, आउटफील्डमध्ये बॉल देतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, पुन्हा धावबादची संधी, पण बॉल तेथे हातामध्ये पकडता आला नव्हता आणि अशा ब्रेक करण्याचा प्रयत्न त्याने केला. नाराज आहे थोडासा रॉकी, कारण धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होऊ शकला असता. मात्र 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. विकेट किपर दत्ताकडून चुकी झाली आहे. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना हे पहा बॉल हातामध्ये ने अगोदरच स्टंपवर लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे प्रॉपर कनेक्ट करता त्याला आलं नाही. बॉल बचावला गेला आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या. 36 रन्स ऑन द बोर्ड नाव. या 36 धावा मागच्या सामन्यामध्ये डिफेन्स केल्या होत्या चौदरपाड्याच्या गोलंदाजांनी, परंतु प्रत्येक वेळेला तुम्ही कमी धावसंख्येवरती सामना जिंकू शकत नाही. इथे पुन्हा 2 धावा पूर्ण केल्यात, 38 धावा. त्याच्यामुळे आता तो इंटेंट दिसतोय फलंदाजाचा. रोशनला माहिती आहे की इथून अजून 3 चेंडू येणं बाकी आहे त्या डावामध्ये. 3 बॉलमध्ये आणखी 5 ते 6 धावा जर का आल्या तर डेफिनेटली 40+ एक मानसिक दबाव असतो. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं उद्दिष्ट काय असतं की 40 धावा किमान आपल्या टीमच्या बनाव्या आणि त्या दिशेनं आता वाटचाल केली जात आहे. गोरखनाथ पुन्हा एकदा हवे त्या बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. राकेश पुन्हा चेंडू खाली, आणखी एक झेल. आउटफील्ड मध्ये आज चांगली कामगिरी केली राकेश दिगाडकरनं. चांगल्या झेल त्यानं पकडल्यात. रोशनला मैदान सोडावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन.
गोरखला देखील आता त्या ठिकाणी सफलता मिळालेली आहे. नवीन बॅटर आता हरिकेत कोळी मैदानामध्ये एंटर होतोय. फार कमी वेळा लो ऑर्डरच्या बॅटर्सना संधी मिळते नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमसाठी बॅटिंग करण्याची, परंतु आज एखादा मोठा फटका हरिकेतच्या बॅटमधून येणं गरजेचं असेल. उडवलाय बॉल समोर, लॉंग ऑफला फिल्डर नाहीयेत, भरपूर दूरवरून येत आहेत आणि बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. त्याच्यासाठी कठीण होतं थोडंसं बॉलवर पोहोचणं. चौकार त्या ठिकाणी आल्याने चौकाराच्या मदतीने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 42. चर्चा करत होतो की हरिकेत या फलंदाजांकडे फार कमी संधी मिळते बॅटिंगची, परंतु आज त्याच्याकडे संधी आली आहे, करून दाखवावं लागेल त्याला. चौकार त्यानं मारलाय. शेवटचा बॉल डावामधील 42. फायटिंग टोटल आता सेट करण्यात आली आहे चौधरपाडा टीमनं. ओ शेवटचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव सर पूर्ण आहे आणि एका धावेने स्कोर 43. आकड्यावरती 44 धावांचं लक्ष पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता RD11 किरवली संघाला. चला लगेचच आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत. आई एकविरा सांगे टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि मेहर 11 बापगाव या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. सन्माननीय दिलीप केने मोरा बैलाचे मालक आणि आपल्या स्पर्धेसाठी त्यांनी बॉल स्पॉन्सर्ड केलेले आहेत, त्यांच्या शुभासे आपण टॉस येथे करत आहोत. एकविरा सांगे आणि मेहर 11 बापगाव या दोन टीम मध्ये आपल्याला लढत बघायला मिळेल. चला एका बाजूला मेहर 11 बापगाव आणि दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक. कॉलिंग तुम्ही करा. मेहर 11 बापगाव असा कॉल होता आणि मेहर 11 बापगाव आलेला आहे. टॉस जिंकलाय तो सांगेच्या कॅप्टन. पाहुण्यांना विनंती आहे की टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स प्रसिद्धी वाईन शॉप यांच्याकडून कोल्ड्रिंक स्पॉन्सर्ड करण्यात आलेले प्रसिद्धी वाईन शॉप यांचे देखील आभार. आज कुछ तूफानी कर दे थम्सअप. थम्सअप या ठिकाणी आपण देत आहोत टॉस विनिंग कॅप्टनला आणि निर्णय जाणून घेण्या अगोदर मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा मंचावरती बसावं. टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग. शुभेच्छा असतील कारण आता सामना सुरू होतोय. लगेचच दोन्ही टीमला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया. मित्रांनो लगेचच आपण दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत, त्या अगोदर काही सन्मान इथे संपन्न करूया. टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम आई एकविरा सांगेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आदरणीय दिलीप केने यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून बॉल देखील स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. मोरा बैलाचे मालक, बैलगाडा क्षेत्रामधील एक नामवंत बैल मालक आदरणीय दिलीप केने यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला या त्यांची संपूर्ण टीम या. दिलीप केने असं यांचं म्हणणं आहे की त्यांची जी संपूर्ण टीम आहे त्या सर्वांनी यायचं आहे. बैलगाडा प्रेमी चला लवकर या. विशू, निशू, सोनू, मोनू, क्या बात आहे. बघा सगळ्यांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाळारामजी मेहर यांच्या शुभासे हा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्यांची संपूर्ण टीम आहे त्यांच्यासोबत. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच आज सन्मान सर्वांचा होतोय. टाळा वाजवा रे. शाबाश, धन्यवाद. तर चला जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये आणि आता योगी सर जेवणानंतर पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत.
ऐकूया त्यांचा आवाज. थँक्यू. हॅलो. पण जर पाहिलं तर नक्षत्र चौधरपाडा संघाने 43 धाबा जोडल्या गेल्या. जरूर त्याने विकेट्स गमावले, परंतु फलकावरती आकडा चांगला पाहायला मिळतोय. आणि 44चा पाठला करण्यासाठी दोन्ही बंधूंची जोडी आता मात्र आपण पाहत आहोत. दत्ता दिगाडकर आणि गोरखनाथ दिगाडकर ही जोडी आपण पाहत आहोत. षटकाला सुरुवात करतो दुर्वेश कोहली. पहिल्या चेंडू पाहू शकला, अगदी स्क्वेअर कट करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टिकच्या चेंडू बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात मात्र आपल्या षटकाला त्याने सुरुवात केली. मिस्टर शशिकांत केणे यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आलेला आहे. आयवा झेलसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि हे पारितोषिक जोपर्यंत शेवटचा सामना स्पर्धेतील होत नाही तोपर्यंत ते पारितोषिक राहणार आहे. क्या बात आहे. व पुन्हा पाहू शकला या ठिकाणी दूरवरून चेंडूला मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि चेंडू पाहू शकेल एक्झॅक्टली वेगानं चाललाय पॉईंटला. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी जिडीच्या बॅटमधून पाहिले आपण. स्वतःचं त्याने खातं उघडलं आणि या संघाच्या एकूण 3 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुर्योशनं या हंगामाचा विचार जर केला तर सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट्स घेण्याचा मात्र विक्रम नोंदवला आपल्या नावावरती. योगेश मूर्ती आमने चषकामध्ये हा एक मात्र असा गोलंदाज आहे की त्यांनी आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मात्र एक वेगळा अगला मात्र निर्णय विक्रम आपल्या नावावरती त्यांनी नोंदवलाय. आणि तोच गोलंदाज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा खेळ सध्या हाताळतोय. लंच ब्रेक नंतर पाहू शकाल पुन्हा भरपूर सगळे प्रेक्षक आपल्या सोबतीला जोडलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे पाहू शकाल अगदी क्रीडांगणाच्या अगदी अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. हो, रिबसचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. डायरेक्ट हिट जरूर झाला आहे. आणि आता मात्र पाहू शकाल पंचांचा लेग बायचा इशारा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण तर धाव या ठिकाणी सोडली गेली. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आयोजक संघ अर्थात मेहर 11 बाबगाव संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या विरोधात आजचा शेड्यूल आपण पाहतो की अगदी वेळेवरती सुरू झाला आणि वेळेवरती मॅचेस आपण आज कव्हर करतोय. आणि हेच प्रत्येक आयोजनाला मात्र अपेक्षा असतो की संघ वेळेवरती पोहोचला पाहिजे. शेड्यूल जो आहे तो मात्र कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक संघाने चांगला सहकार्य केला पाहिजे. आणि तो सहकार्य आज सर्व संघाने मेहर 11 संघाला दिलेला आहे. सर्वांचं मनापासून आभार. एकूण 4 धावा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. हो, फटका चांगला पाहायला मिळतो. गॅपमधून चाललाय डीप लॉंग ऑनला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक विकी पाठला करतोय, परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चौकाराला आर डी किरवली संघासाठी जबरदस्त गॅप शोधलाय. मिडॉनला बीट केला आणि चेंडू पास वेगानं मात्र गेलाय लॉंग ऑनच्या पलीकडे. परफेक्टली पॉवर प्ले स्पेशलिस्ट स्ट्रोक पाहिला आपण दत्ता दिघाडकरच्या वतीनं. आणि ते मात्र
दुर्वेशची लाईनमध्ये थोडीशी बिघाड पाहिली आपण, कारण चेंडू भरपूर दूर त्याने ठेवण्याचा प्रयत्न केला. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहिजे वाईटच्या स्वरूपात, आणि ही तिसरी अवांतर धाव त्याने मात्र खर्च केली. दोन्ही बंधूंचा विचार आपण केला तर मात्र चांगला योगदान नेहमीच किरवली गावासाठी राहिलेला आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि आज RD11 किरवली संघाचं ते प्रतिनिधित्व करतायत व शॉट मिडविकेटला क्षेत्रशी धरून आहेत, परंतु एक धाव तिथे वाचू शकले नाहीत. ते वेगाने ती धाव मात्र कंप्लीट केली गेली. चांगला मिडल पाय लावला, परंतु गॅप शोधता आला नाही आहे. सरळ फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि पाहू शकाल त्या ठिकाणी या षटकाचा आपण जर खेळ पाहिला सर, एक चेंडू अजून शिल्लक आहे. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल आपण 10. म्हणजे त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर कुठेतरी धाबांची गती त्यांना मात्र राखायची आहे. त्या अनुषंगाने मात्र धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रति षटकामध्ये 11चं आस्किंग रन रेट आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळ साकारला आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोरखनाथ आणि दत्तानं. शेवटचा बॉल या षटकात येईल आणि खेळ चेंडू आला मात्र या ठिकाणी डॉट. चांगला स्पेल दुर्वेचं विकेटचं कॉलम एक्झॅक्टली खाली राहिले, परंतु टेचून मारा त्याने केला. एक चौकार धरून त्याच्या अगेन्स्ट पाहिला आपण, परंतु चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी त्याने मात्र निर्माण केलेली आहे. आणि याच कुठेतरी सुरुवातीची आवश्यकता होती दुर्वेशकडून. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 34 धाब्यांची इथून आवश्यकता असेल टीम RD किरवली संघाला. पाहू शकाल या ठिकाणी विकी शेठ पाटील यांचे जिवलग मित्र मिस्टर सागर शेवाले यांचा सुद्धा शुभागमन होतोय. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचा आपण विचार केला तर संपूर्ण ट्रॉफी ज्या पाहिल्या आपण मायरा एंटरप्राइजेसचे पोपरा खांडवलचे उद्योजक कपिल यशवंत पाटील आपले आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सामनावीरासाठी आपण मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी देत आहोत, जे आम्हाला देवरूंचे उद्योजक शशिकांत केणे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे, त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. संपूर्ण पाहुण्यांच्या सन्मान चिन्हासाठी मान्यवरांना सन्मान चिन्ह आपण देत आहोत, जे आम्हाला आकेश वाकडे आणि सुखदेव वाकडे एलकुंदेचे आहेत. आणि वडोलीचे समाजसेवक भूषण पाटील या तिन्ही पाहुण्यांचा आम्ही या ठिकाणी मान्यवरांचं आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरासाठी जी आपण ट्रॉफी देत आहोत, जे आम्हाला बाबगावचे समाजसेवक बलिराम कातोर मेहेर यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चेंडूचं सहकार्य देवरुंगचे दिलीपजी केणे, मुठवलचे छत्रपतीजी भामरे आणि देवरुंगचे जीवन केणे या तिन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज हरिकेत. 18 चेंडू शिल्लक, 34ची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी फलंदाज झाला प्लेड ऑन. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिली विकेटची खुराक हरिकेतच्या नावावरती पाहिली आणि पाहू शकतो त्या ठिकाणी दत्ता दिगाडकर आता मात्र निराश पावलाने चाललाय खेळाडू कक्षाकडे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण कूलर देणार आहोत ज्ञानेश्वरजी भंडारी यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सामनावीरासाठी जो आपण मेडल देत आहोत, जो आम्हाला मेयर 11 जे उत्कृष्ट क्रिकेटर वसीम सिंधू यांच्याकडून देत आहोत, त्यांचे विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण एनर्जी ड्रिंक देत आहोत पप्पू भाई आणि निखिल पाटील यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. टॉस विनिंग संघटनेला आपण कोल्ड्रिंक देत आहोत. प्रगत विलास शेट्टे अर्थात प्रसिद्ध वाईन शॉपचे जे प्रोप्रायटर आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर RD आलाय राकेश दिगाडकर. बाकपट पंच, फटका लाजवाब पाहायला मिळतोय, परंतु कबरला क्षेत्रक्षेत्र तैनात केलाय. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी रणनीती आखलेली आहे हरिकेतनं. ज्याप्रमाणे फिल्डिंग सजवली आहे त्या अनुषंगाने तो मात्र खेळ साकारतोय. आणि पाहू पहिल्या चेंडूवरती परंतु कॉन्फिडन्स वाढवणारा फटका RDच्या बाटमधून आपण पहिला सिंगल धाव धरून त्याने कंप्लीट केली आणि सिंगलला स्वतःचं खातं त्याने उघडला आणि संघटित धावसंख्या सिंगलला पुढे जात असताना पुढे एका गडाच्या मोबदल्यात 11 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव गोरखनाथ दिगाटकरची आपल्याला अनुपस्थिती पाहायला मिळाली, परंतु या सामन्यामध्ये आल्यानंतर संघाची ताकद वाढली गेली आणि त्यामुळे पाहतो की चांगला खेळ आज दिल्लीच्या वतीने पाहतो दुहेरीचा प्रयत्न जरूर झाला आहे, परंतु त्यानंतर पाहू शकाल विकेट किपर आय थिंक योगेश कोहलीकडून थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याच्यामुळे मात्र पाहू शकाल 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. ज्यावेळी आपण धाबांचा पाठलाग करतोय त्यावेळी मात्र मोठे फटके येत नसतील, त्यावेळी तुम्हाला मात्र सिंगल डबल धाबा या शोधणं गरजेचे असतात आणि त्या धाबा शोधतोय मैदानाच्या आतमध्ये गोरखनाथ दिगाडकर. आज किरोलीचे 2 संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, एका संघाचा अस्तित्व संपन्न झाला, परंतु आणि किरोली संघ मात्र या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारतोय आणि सध्या पाहू शकला आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये इथे मात्र चांगला खेळ तो करण्याचा प्रयत्न करतोय. हरकेत पुन्हा एकदा फटका हवेत केला, मिडविकेटला फिल्डर तैनात, विकी भंडारी म्हणजे चूक होणार नाहीये, पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी गोरखनाथ दिगाडकरचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना आणि किरवली संघाला चेंडू मिडविकेटच्या पलीकडे जाऊन लँडिंग होईल आणि त्याचमुळे पाहतो की गोरखनाथ त्या दिशेने मात्र पाहतच राहिला. स्वतःला सुद्धा विश्वास झाला नाही की एक्झॅक्टली ज्याप्रमाणे झेल पकडला ती तर मात्र त्याला मुलीच तिथे मात्र अपेक्षा नव्हती, परंतु चांगला झेल मात्र तिथे विकी भंडारीने मात्र फिनिश केला आणि त्याच्यामुळे आता नवी फलंदाज ऋतिक बजागे आलाय चौथ्या क्रमांकावरती आडीला साथ देण्यासाठी. रिबनचा फटका जरूर बाहेर काढला, पंचाकडे लावून अपील केली जाते, परंतु पंच सहमत नाही आहेत. सिंगल धाव जरूर पूर्ण झाली गेली आणि पावशकल लेगबाच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली ऋतिकनं पहिल्या चेंडूवरती. आज ऋतिकने गोलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, तब्बल 3 विकेट्स त्याच्या नावावरती आपण पाहिल्या. फक्त 3 धावा आणि 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आज बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र त्याला चांगला खेळ साकारावा लागेल. हरकेत पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय व इनसाइड आउट चा फटका देखना नजराना पेश केलाय, क्लासिकल फटका केला आणि चेंडू चाललाय ओहो स्टॅकवरच्या पलीकडे. प्रदीपनं चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये तो अपयशी राहिला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. आणि इथे मात्र पाहू शकाल या फटक्याने मूड फ्रेश केलाय, ज्या अनुषंगाने तो फटका मात्र रॉकीने खेळलाय जबरदस्त. मात्र या ठिकाणी अगदी विराट कोहलीची मात्र आठवण देणारा फटका, इनसाइड आउट, गॅप शोधला आणि चेंडू सरळ स्टॅकवरच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. आणि या पाहू शकाल 2 षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धाबांचा पाठला करत असताना 18 धाबा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये आता विजयासाठी 26 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट आपण पाहत आहोत, परंतु एक्झॅक्टली आपण नक्षत्र चौदरपाडा संघाचा जर आपण चालू वर्षाचा खेळ जर पाहिला तर त्यांची ताकद काय आहे, तर त्यांची गोलंदाजी. आणि आज ती गोलंदाजीवरती मात्र पाहू शकाल धार नजर पाहिली आपण. दुर्वेशनं सुरुवात केली, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून असताना मात्र पाहिलं तर हरिकेतने सुद्धा मात्र सफलता प्राप्त केल्या आणि आता मात्र फिरकीचा बादशाह अर्थात रोशन भंडारीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आणि तसं जर पाहिलं तर चौदरपाडा गावातून 3 लेफ्ट आर्मर आहेत आणि तिघेही फिरकीपट्टू आहेत. मग प्रतीक वाकडे असेल, विजय तरे असेल आणि हा तिसरा गोलंदाज रोशन भंडारी. असं वाटतं की त्या ठिकाणी चौदरपाडा गावाला मात्र हे लाभणारे 3 हिरे लेफ्ट आर्मर आणि तिन्ही गोलंदाज पाहिले तर या सीझनमध्ये चांगली कामगिरी करतायत. परंतु आज रोशन भंडारी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारेल का, हे त्याच्या विरोधात आता मात्र ऋतिक बजागे इथून चांगली कामगिरी करेल का. कारण हा षटक सांगून जाणार की या सामन्यावरती कुठल्या संघाचं वर्चस्व राहणार, कुठला संघ मात्र अगदी आगीकूच करणार आणि कुठला संघ मात्र बागपुटवरती राहणार.
हे 6 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न केलाय ऋतिकनं, कारण ऋतिकला माहिती की रायटी बॅटरसाठी ज्यावेळी एखादा लेफ्टी गोलंदाज चेंडूला टर्न करतो त्यावेळी मात्र चेंडू अधिकच बाहेरच्या दिशेने निघत असतात आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल रिव्हर्सचा फटका तरी बाहेर जरूर काढला, परंतु कनेक्शन मात्र त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे झालं नाहीये. डॉट बॉल सुरुवात करतो रोशन. 11 चेंडू आणि तो विजयासाठी 26 धाब्यांची गरज. आता समोरच्या दिशेने उडवलाय फटका, चांगला पाहायला मिळतो, गॅप मध्ये चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा पंचाचा इशारा आलाय षटकार. वा भाई विजू तरे काय सॉंग सादर केला या ठिकाणी आणि काय तो फटका केलाय मैदानाच्या आतमध्ये ऋतिकनं. पुन्हा रिवर्सचा फटका, कुछ भी होने दो लेकिन मैं ये फटका खेलेगा, झुकेगा नाही साला, हेच म्हणावं लागेल. कारण हा तिसऱ्यांदा ऋतिकने प्रयत्न केलाय आणि तिन्ही त्या प्रयत्नामध्ये तो अपयशी राहिलाय. सरळ बॅटने तो चांगले फटके खेळू शकतोय, ती ताकद त्याची आहे, परंतु या ठिकाणी वारंवार चुकीचे फटके तो बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये गोलंदाज रोशन त्याला मात्र बीट करतो. या पुढे उचलण्याचा प्रयत्न, फटका हवेत केला शत्रशेख प्रदीप आय थिंक चेंडू खाली पोहोचला आणि तदनंतर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात ऋतिक बजागे बाद झालाय. एक्झॅक्टली दोघांमध्ये कॉलिंग परफेक्ट झाली नाही, तो मात्र एक्झॅक्टली त्याची नजर होती चेंडूकडे की झेल पकडलाय की नाही आणि तदनंतर मी प्रदीपचं कौतुक करेन, जसा चेंडू त्याच्या हातातून निसटला परंतु त्यांनी त्या ठिकाणी लगेच चेंडूला मात्र उचलून फेक केला आणि पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात त्यांनी विकेट्स प्राप्त केली गेली. हे दृश्य पहा, झेल जरूर त्याचा ड्रॉप झाला आणि तदनंतर प्रदीपची आपण कामगिरी पाहिली. पहा चेंडू मात्र त्याच अँगलने उचलला, त्याच अँगलने फेक केला आणि ऋतिक मात्र कुठल्या फ्रेममध्ये मात्र दिसत नाहीये आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहू शकाल पंच फिरोज सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिकची विकेट्स फार महत्वपूर्ण होती टीम आणि किरोली संघासाठी, परंतु ती विकेट्स मात्र या ठिकाणी गमावली आणि पाहू शकाल नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये चालला हेमंत घरत. सिंगल धाव कंप्लीट झाली होती आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आय थिंक तो फलंदाज बाद झालाय आणि त्यानंतर पाहू शकाल राकेशने त्याला मात्र कुठेतरी या दुहेरी धावेपासून वाचवलं, परंतु तो रिटर्न मात्र कॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू शकला नाहीये. हेमंत आला नवीन फलंदाज. हो फटका चांगला प्रमाणे पाहायला मिळतोय, परंतु चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेकडे शतरक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली, परंतु दुहेरीचा प्रयत्न इथे होतोय कारण थोडीशी मिसफिल्डिंग पाहिली आणि त्या मिसफिल्डिंगवरती लागोपाठ दुसरा विकेट्स रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद झालाय. हेमंत स्वतःवरती नाराज, रॉकीवरती नाराज, कारण या परिस्थितीमध्ये विकेट्स फार महत्वपूर्ण आहेत आणि इथून मात्र सामन्याला हेमंतनं आय थिंक कलाटी तो देऊ शकला असता, परंतु हा चुकीचा निर्णय. पुन्हा पाहू शकाल चांगली फेकी, रोशननं कुठल्याप्रमाणे चूक केली नाहीये आणि योग्य वेळेवरती एसट्या तिथे उद्ध्वस्त केल्या. मागील 2 जे विकेट्स पाहिले दोघे रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आणि आता मात्र इथून म्हणू शकतो की कुठेतरी संघ थोडा का होईना बागपुटला पाहायला बोलतोय आणि किरवली, कारण येणारा 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 मध्ये विजयासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. नी बॅटर अभय आलाय रॉकीच्या सोबतीला. इथून मात्र हा चेंडू फार निर्णायक असलेल्या सामन्यामध्ये तुम्हाला वापसी करायची असेल तर मात्र या चेंडूवरती मोठा फटका तुम्हाला केलावा लागेल. जर या चेंडूवरती मोठा फटका आला नाहीये तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी आपल्याला फलंदाजांवरती अधिक प्रेशर पाहायला मिळू शकेल, परंतु रॉकी प्रयत्न करेल का की इथे मोठा फटका खेळण्याचा या शेवटच्या चेंडूवरती. परंतु रोशनचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण जबरदस्त त्याने मात्र आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय.
या सीझनचा विचार करताना मात्र एक यशस्वी गोलंदाज म्हणून रोशनकडे आपण पाहतोय. नक्षत्र चौदरपाडा संघासाठी ध्रुवेश सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. हरिकेत त्यांना मात्र चांगली साथ देतोय. परंतु हा या चेंडूचा सस्पेन्स काय असेल. एक चेंडू मात्र या षटकातील शेवटचा शिल्लक आहे. म्हणजे 7 चेंडूचा अजूनही खेळ येणं बाकी आणि त्या 7 मध्ये 18 धाबा इथे मात्र जोडल्या जाणार का. काही होऊ शकेल. क्रिकेटचा खेळ आहे. रॉकीकडे सुद्धा मात्र ती ताकद आहे की इथं सुद्धा तो मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. सामन्याला टर्न करू शकतोय आणि त्या अनुषंगाने तो फटका पाहायला मिळू शकेल. फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू मिड विकेटला वन बाउन्स वरती गॅदर केला जातोय. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती रोशननं खर्च केली आणि आता मात्र सामना शेवटच्या ओव्हरमध्ये गेलाय. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. या स्पर्धेचा आपण विचार केला तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे त्या सर्वांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करूया. खास करून तो आपण टॉस बॉक्स पाहत आहोत. आगरी धाब्याचे प्रोपरायटर मिस्टर आर्यन मेहर आणि नितीन मेहर यांचे विशेष आभार. या स्पर्धेसाठी या क्रीडांगणासाठी ज्यांनी आम्हाला टँकरची पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिले असे आमचे अजय केणे अर्थात अज्जू केणे यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे मंथन मेहर यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय. आपण पाहू शकाल एक खेळाडू कक्ष स्वर्गीय रोशन नाना पाटील आणि दुसरा खेळाडू कक्ष जर पाहिला तर स्वर्गीय मकरंद पाटील यांना आपण स्पर्धेच्या वतीनं बापुढे श्रद्धांजली अर्पित करीत आहोत. तदनंतर पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी नेटची सुविधा उपलब्ध करून दिली अशी आमच्या अंजली केबल नेटवर्कचे प्रोपरायटर मिस्टर निलेश मेहर यांचे विशेष आभार. हेमंत गणेश मेहर यांची सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगली सहकार्य प्राप्त झालेले आहे त्यांचे विशेष आभार. आणि जाऊया आता मात्र शेवटच्या ओव्हरकडे लक्ष वेधूया. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज भूषणच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो. याच भूषणनं या संघाचं अस्तित्व टिकून ठेवलं आहे पहिल्या सामन्याच्या दृष्टिकोनातून. हे विसरू चालणार नाहीये. म्हणजे भूषणकडे क्षमता आहे की तो मात्र गोलंदाजी चांगल्या प्रमाणे करू शकतोय. पहिला चेंडू फुल टॉस परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. गॅप शोधला नाहीये. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि तदनंतर दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धाबा कंप्लीट. रॉकी प्रयत्न करतोय. एकटा लढलाय परंतु आता मात्र त्याला मॅच फिनिशिंगचा रोल आता मात्र इथे करावा लागेल कारण शेवटच्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धाब्यांची गरज. रॉकी तो सब कुछ मुमकिन आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. काही होऊ शकेल. 5 मध्ये 15 धाबा इथे होणार का की त्या रोखल्या जाणार. हो थोडासा फ्लाईट दिलाय कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न. फटका चांगला पाहायला मिळतोय. रेस सुरू आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. चेंडूच्या मिरिटवरती हा फटका पाहिला आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतो की चौकार मात्र वसूल केलाय फलंदाज राकेश दिघाडकरनं. आणि आता मात्र समीकरणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. 4 मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता. 44 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे. 33 धाबा फलक्यावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. त्यासाठी पाहू शकाल 2 नव्हे ते 4 फलंदाज आतापर्यंत गमावले. गोरखनाथ, दत्ता, ऋतिक आणि हेमंत हे 4 फलंदाज बाद झाले. परंतु पाहू शकाल राकेशच्या सोबतीला फलंदाज अभय आलाय आणि मात्र पाहू शकाल या ठिकाणी 4 मध्ये आता 11 धाबा इथून वाचवल्या जाणार का. योगेश कोहली एक्झॅक्टली कानमंत्र देतो या गोलंदाज भूषणला. प्रदीप सुद्धा मात्र त्याच्या अगदी सोबतीला आहेत. त्यांनी सुद्धा मात्र कानमंत्र दिलाय. लॉंग रनवरती तुम्ही पाहू शकाल दीपक आहेत. वाडिश मिडविकेट काऊ कोणाला पाहिलं तर मिस्टर विकेश कोहली आहेत. स्क्वेअर लेकडे आपण लक्ष बदललं तर विकी भंडारी आहे. चांगलं फिल्डिंग सजवलेली या ठिकाणी आपण पाहतोय चौधरपाडा संघाच्या वतीनं. हो पुन्हा फुल टॉस चांगला कव्हर ड्राईव्ह परंतु या फटक्यासाठी डीप प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव पुन्हा दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद राकेश दिगाडकर.
केलंय आमचे डीजे ऑपरेटरनं. आणि तसे मी नेहमीच म्हणतो की विजू एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. आमने लोणार विभागाचा आपण विचार केला तर चांगलं संगीत त्यांच्याकडे आहेत आणि आता मात्र पाहू शकाल संगीत कक्षामधून तो एक एक गाणं आता मात्र बाहेर काढतोय. जी त्याच्याकडे कला आहे ती तो मात्र लोकांपर्यंत सादर करतो, परंतु आता जी फलंदाजाकडे कला आहे ती आता मात्र त्यांना सिद्ध करावं लागेल. कारण नवीन फलंदाज सोनू दिगाळकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे आणि समीकरण पाहू शकाल 3 बॉलमध्ये आता विजयासाठी 11 धाब्यांची आवश्यकता. हा तिसरा गडी आहे जो रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. प्रथमतः ऋतिक रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, त्याच्यानंतर हेमंत बाद झाला आणि आता मात्र राकेश दिगाडकर 5 आता मात्र लागले गेले, परंतु आता विकेट्स मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण नाही आहेत. आता मात्र 3 चेंडूमध्ये 10 धाबा आपण कशा जोडू शकतो त्याकडे आता मात्र अभय आणि सुनूला मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण नॉकआउटची स्पर्धा आहे. जो संघ जिंकणार तो पुढे वाटचाल करणार, जो संघ पराभूत होणार त्या संघाला या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागणार. सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. सरपंच व उपसरपंच चषक 2025. 3 बॉल 10ची गरज व फुलटॉस. फुलटॉस आहे, परंतु आता अंपायर्स रिव्ह्यू आहे. यस, भीमरसाठी हा टीव्ही पंचांकडे आता मात्र मदत घेतलेली आहे. कारण जे आमचे स्क्वेअर लेगचे पंच आहेत त्यांच्याकडे एवढा अनुभव नाही आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही आहे, त्यासाठी मात्र टीव्ही पंचाची मदत घेतलेली आहे. आणि तिसरे पंच आता आमचे कंट्रोल रूममध्ये येत आहेत, जरूर पाहणी करतील. इट इज बीमर, नो बॉल. अगदी कमरेच्या वर चेंडू मात्र लँडिंग होत होता आणि संधी होती सोनूकडे की याच्यावरती तुम्ही फटका एक्झिक्यूट करू शकले असते, परंतु ती संधी मात्र गमावली. परंतु हरकत नाही, पुढील चेंडू फ्री असेल आणि त्याच्यावरती तुम्ही फ्री माइंड स्ट्रोक खेळू शकता. जर तिथे जर फ्री चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र किरवली संघ या सामन्यामध्ये कम बॅक करू शकेल. सामना करतोय सोनू. ओ चेंडू चाला जमिनीच्या साह्याने सिंगल धाव मात्र कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होणार का? प्रयत्न जरूर होतोय आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सोनूकडे ताकद आहे, सोनूकडे अनुभव आहे, परंतु ती ताकद आता इथे मात्र पूर्णपणे झोकावी लागेल. कारण 2 मध्ये आता विजयासाठी 7 धाबींची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा, म्हणजे किमान तुम्हाला या चेंडूवरती षटकार किंवा सिंगल धाव या दोघांपैकी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. परंतु तो फटका मात्र या ठिकाणी सोनू दिगारकरच्या बॅटमधून येणार का? जबरदस्त चित्त थरारक लढत सध्या आपण पाहत आहोत. रंगत निर्माण करणारा सामना, दुसऱ्या फरतील पहिला सामना आणि पाहू शकाल सर्व प्रेक्षकांची मनं खेचणारा सामना सध्या आपण इथे पाहत आहोत. 2 चेंडू शिल्लक, 2 गेंदे बाकी और 2 गेंदों में 7 रनों की जरूरत. 2 चेंडूमध्ये 7 धाबा जोडल्या जाणार का? फुलटॉस ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट क्षेत्र त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायगर जिंदा हेच म्हणावं लागेल. आलाय चौकार. जबरदस्त फटका, ज्या फटक्याची मात्र नितांत आवश्यकता होती. टीम आडी किरवली संघाला तो फटका मात्र सोनू दिगाडकरच्या बॅटमधून निघाला. जरूर पाहू शकला भिडविकला शतरक्षक होते, परंतु जसा चेंडून जमिनीवरती लँडिंग केलं अचानक मात्र पाहू शकला उचली एक्स्ट्रा मिळाली आणि चेंडू सरळ बॉटल लाईनच्या पलीकडे गेला एका टप्प्याच्या साह्यानं. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवरती आता विजयासाठी 3 धाब्यांची गरज. जिंकेल कोण? किरवली की चौदरपाडा की किरवली. एखादा गोल्डन चेंडू मात्र आपल्याला भूषणच्या वतीने पाला म्हणू शकेल का? की एखादी गोल्डन बाउंड्री आज सोनू हिरो मात्र इथे ठरणार का? सोनूवरती किरवलीकरांचा भरोसा आहे आणि तो आज भरोसा जिंकावा लागेल. एका चेंडूवरती 3 धाब्यांची गरज. फटका चांगला पाला मिळतोय, परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावलाय. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न मिस्टेक घडली गेली. 3चा प्रयत्न झालाय आणि 3 धावा पूर्ण झाल्या नाहीये. डायरेक्ट हिट. फलंदाज तिथे मात्र बाद झालाय. सामना टाय आणि टाय ब्रेकर मध्ये हा सामना जिंकलाय नक्षत्र इंटरफाटे सोदरपाडा संघानं. ये क्या हो गया भाई? यालाच म्हणता क्रिकेट. क्रिकेट अँड क्रिकेट
शेवटच्या चेंडूचा रिप्ले पाहूया. हताश निराश सोनू दिगाडकर त्याचे संपूर्ण हावभाव इथे मात्र दाखवले जात आहेत. ही दुहेरी धाव होती, आय थिंक तिहेरी धाव होती आणि डायरेक्ट स्टँडवरती निशाणा साध्य केलाय. जबरदस्त हा सामना, अप्रतिम खेळ दोन्ही संघाच्या वतीने पाहिला आणि या स्पर्धेतील पहिला संघ जो ठरलाय की टाय ब्रेकर मध्ये मात्र पराभूत झालाय. एका चेंडूवरती 3 धाबांची गरज असताना असं वाटलं की मात्र सहजपणे त्या 3 धाबा पूर्ण केल्या जातील, परंतु थोडा पाठीमागे राहिला सोनू दिगाडकर आणि त्याचा मात्र पूर्ण टीमला मात्र भुर्दंड भोगावा लागलाय. राकेश दिगाडकर निराश, हेमंत निराश, मनीष निराश, कारण आज किरवलीकरांच्या हाती फक्त निराशा आली. आज सोनू दिगाडकर खेळला चांगला, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला त्याच्याकडे मात्र छोटीशी चूक पाहायला मिळाली आणि ती छोटीशी चूक मात्र किरवली संघाला महागात पडली. आणि असं वाटतं की आज दिवसभर नाही तर रात्रभर रॉकीला मात्र झोप येणार नाहीये. विजय क्या कहेंगे इस बारे में? आणि आमची गणेशजी बाजागे सुद्धा मात्र नाराज होऊन मात्र चालले त्यांच्या गावच्या दिशेनं. हरकत नाही, परंतु तुम्ही चांगले खेळले. आज सर्व क्रीडारक्षकांची आम्ही मनं जिंकली, कारण हा सामना जरूर टाय ब्रेकरनं जिंकला चौधरपाडा संघानं, परंतु मनं एक्झॅक्टली खरं बोलायची झाली तर किरवली संघाने जिंकली. आणि आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. चला, संपूर्ण सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूने काय केलं हे महत्वपूर्ण नाहीये, परंतु ज्या फिल्डरने जो हिट केलाय तोच राहिला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आणि तो खेळाडू आहे नक्षत्र एंटरप्राइज सोदरपाडा संघाचा मिस्टर निलेश जाधव. एक मारा लेकिन सॉलिड मारा असंच म्हणावं लागेल. एक्स्टर्नवरती निशाणा आणि म्हणतात ना, निशाणा लागला ना परफेक्ट. डायरेक्ट हिट न फलंदाज बाद होणार. हा तर क्रिकेटचा खेळ आहे, निश्चितीने भरलेला खेळ आहे. हार्ड लक रॉकी, परंतु जबरदस्त क्रिकेट राहिलाय. खरोखर तुमचं कौतुकास्पद कामगिरी मला इथे पाहायला मिळाली. जरूर थोड्याफार चुका झाल्या, परंतु क्रिकेट आहे, हार जीत होत असते, परंतु आज सर्वांची मनं आपण जिंकली. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि निलेश आज किंग मेकर राहिला असं म्हणावं लागेल. चला, दुसऱ्या फ्रीजला आपण दुसऱ्या सामन्याकडे वाटचाल करतोय, परंतु तत्पुरती आपण सामनावरची जे पारितोषिक आहे ते आपण इथे वितरित करू.